मारेशे बाहेर पुन्हा तयार गिरीश सुंदर फटका लागला हवेमध्ये चेंडू आहे क्षेत्ररक्षक आहेत तिथं बघूया सीमेवरती क्षेत्ररक्षण केलेलं मात्र 2 धावा चोरलेल्या ज्या ठिकाणी 1 धाव भेटायला पाहिजे त्या ठिकाणी 2 धावा चोरण्यामध्ये यश प्राप्त केलेलं गिरीशने आणि या 2 धावासोबत धावती वार संख्या होती ती 6 धावा पुन्हा तयार सुंदर फटका लागला हवेमध्ये चेंडू आहे स्क्वेअरच्या दिशेने लगावलेला हा चेंडू सरळ जातोय सीमारेषे बाहेर दुसरा चौकार या मागील 3 चेंडू मधील हा दुसरा चौकार लगावलेला गिरीशने अतिशय आक्रमक पद्धतीने फलंदाजी करताना गिरीश पुन्हा तयार औदुंबर पुढील चेंडू घेऊन सामना करेल तो गिरीश हलकासा ऑफसाईडच्या दिशेने ढकलण्याच्या प्रयत्नामध्ये मिस झालेला हा चेंडू सरळ जातोय तो चपळ यष्टीरक्षक कर्णधार रवी इंगळे यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू तयार हलकासा पायावरती आदळून सरळ चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पुन्हा तयार सुंदर पद्धतीने टेवलून दिलेल्या लेगसाईडच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे तिथं सुंदर क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेले आहेत क्षेत्ररक्षकाने 1 धाव घेण्यामध्ये मात्र यश प्राप्त केलेलं गिरीशने या 1 धावेसोबत पहिलं षटक संपलेलं आहे पहिल्या षटकानंतर धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 11 आपल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय तो गोविंद लातुरे सामना करेल तो धडाकेबाज फलंदाज गिरीश उर्फ बिटरगावचा परश्या अतिशय आक्रमक पद्धतीने पहिल्या षटकामध्ये हलकासा टोलून दिला पॉइंटच्या दिशेने बघूया क्षेत्ररक्षक आहे तिथं मात्र 1 धाव चोरण्यामध्ये यश दोन्ही फलंदाजाला या 1 धावेनंतर वाढती धावसंख्या पोहोचते ती 12 धावा यावेळेस मात्र सामना करेल दुसरा एक आक्रमक फलंदाज विनोद सामना करेल तो महेश लातुरे हलकासा ब्लॉकल मारण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा मात्र हलकासा एज घेऊन बॅटच्या 2 धावा घेतलेल्या फलंदाज विनोदने पुन्हा तयार पुढील चेंडू सामना करेल विनोद सुंदर फटका लगावण्याच्या प्रयत्नामध्ये सरळ चेंडू एसटी वरती जाऊन आदळलेला आहे आणि गडी बाद झालेला आहे विनोद पहिला झटका लागलेला आहे 11 स्टार ए संघाला आता जातेत ते मधुकर उर्फ रॉकस्टार हे पण धडकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध मधुकर गवंडगावे पहिला फलंदाज बाद 14 धावांवरती
मधुकर सामना करतील ते महेश यांचा. सोडून दिलेला हा चेंडू सरळ जातो यष्टीरक्षक रवी इंगळे यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. पुन्हा तयार मधुकर सामना करेल महेशचा. बघूया या चेंडूवरती. सुंदर फटका टोलवला आणि चेंडू आहे हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक मात्र अजिबात नाही आहेत तिथं. तोपर्यंत एक धाव चोरण्यामध्ये यश मधुकरला. या एक धावेसोबत धावसंख्या पोहोचलेली आहे ती 16 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. या षटकाचा दुसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. बघूया यावेळेस गिरीश काय करतोय ते. सुंदर फटका टोलवला समोरच्या दिशेने. बघूया जातो का चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आवरण केलेलं. बघूया पंचाचा निर्णय काय येतोय ते. सुंदर असं क्षेत्ररक्षण. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण अमरकडनं. पंचाचा निर्णय काय येतोय ते चेक करत आहेत. तिसऱ्या अंपायरकडे निर्णय गेलेला. पंचाचा निर्णय येतोय तो 4 धावा. अतिशय सुंदर फटका लावलेला गिरीशने. 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 20 धावा. पुढील दीपक प्रमोदजी, तुम्हाला आता काय वाटतं या 6 ओव्हरमध्ये किती स्कोर ठेवायला पाहिजे इकडे? संघासाठी तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो गोविंद. सामना करेल तो मधुकर धडाकेबाज फलंदाज. धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 20. 2 षटकाच्या नंतर तिसरं षटक. डावखुरा हा गोलंदाज. अंगावरती आदळलेला हा चेंडू मधुकरच्या. निर्धाव चेंडू. डावखुरा गोलंदाज. फिरकी गोलंदाजी करतोय छोटासा रनअप. सुंदर फटका लावलेला. बघूया क्षेत्ररक्षक आहेत तिथं. सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, मात्र एक धाव चोरण्यामध्ये यश मधुकरला. या एक धावेसोबत 21 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू झालेले. यावेळेस सामना करेल डावखुऱ्या गोलंदाजाचा गिरीश. पुन्हा तयार. हलकासा लेगस्टिकच्या बाहेर जातो चेंडू. बघूया पंचाचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव 11 स्टार ए संघाला भेटते. या अतिरिक्त धावेसोबत धावसंख्या पोहोचलेली आहे ती 22 धावा. तेवढाच सन्मानपूर्वक डिफेन्स केलेला हा चेंडू गिरीशने. तेवढाच चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन दीपक आपल्या संघासाठी करतोय. पुन्हा तयार. डावखुरा गोलंदाज. सामना करेल गिरीश. सुंदर फटका लागवण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये.
एक धाव चोरलेली. धावसंख्या पोहोचलेली आहे 23 धावा. 4 चेंडू झालेले आहेत तिसऱ्या षटकाचे. हलकासा लेगस्टिकच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न आणि धावचित्त थोडस अपील झालेलं आहे. अंपायरने तिसऱ्या अंपायरकडे निर्णय सोपवलेला आहे. बघूया तिसऱ्या अंपायरचा निर्णय काय येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी DRX 11 संघाचे कर्णधार यष्टीरक्षक रवी इंगळे यांचं चतुराईने नॉन स्ट्राईक इनला चेंडू फेकला आणि अंपायरचा निर्णय आलेला धावचित झालेला आहे. मधुकर आता तिसरे फलंदाज म्हणून स्वतः खुद्द कर्णधार कॅप्टन 11 स्टार ए संघ सिद्धू बिराजदार ग्राउंडवरती जात आहेत. थोडासा धाबांवरती अंकुश लागलेला 11 स्टार ए संघाचा. बघूया ही जोडी अतिशय आक्रमक खेळ करण्यामध्ये नावाजलेली. गिरीश आतापर्यंत तरी एकदम आक्रमक पवित्र अवलंबलेला हा खेळाडू आणि आता त्याला साथ देणार आहे सिद्धेश्वर. सिद्धू सामना करेल तो डावखुरा गोलंदाज गोविंदचा दीपक. हलकासा लेगस्टिकच्या बाहेर ढकलून दिलेला हा चेंडू. बघूया सीमारेषे बाहेर. तेवढंच चांगलं असं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. मात्र 2 धावा खेळण्यामध्ये यश प्राप्त झालेलं. तिसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या 25. गडी बाद झालेले आहेत 2. थोडस 25 धावा 3 षटकानंतर. गडी बाद झालेले आहेत ते 2.
चौथा षटक घेऊन येतो गोविंद. सामना करेल तो सिद्धू. हलकासा टोलून दिलेला ऑफसाईडच्या दिशेने. संदीप तयार तिथं. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. मात्र एक धाव घेतलेली. एक धाव चोरण्यामध्ये यश. पुन्हा तयार. अंगावरती आदळलेला हा चेंडू. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू. Welcome to Latu Farmer League Season 3. Now Sankars Girish. सुंदर असा फटका लावलेला हवेमध्ये चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. या इनिंगचा पहिला षटकार ठोकावलेला गिरीशने. अतिशय उत्तुंग असा षटकार. या षटकारानंतर धावसंख्या पोचलेली ते 32 धावा. It's a massive hit, so that's for 6 run. And the score is 32 for 2 after 3.3 over. The next पुन्हा ball. तयार गिरीश. सुंदर फटका त्याच दिशेने लगावलेला. पुन्हा नंतर एकदा सरळ क्षेत्ररक्षकाच्या वरून जाता चेंडू चौकारासाठी. आता मात्र गिरीशने आक्रमक पवित्र अवलंबलेला. सलग 2 चेंडूवरती 10 लगावलेले आहेत या चौकारासोबत. First ball 6 and the second ball the 4 runs. That's the consecutive batting here from Girish Chauhan. पुन्हा लगावलेला हा फटका जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मात्र तोपर्यंत एक धाव घेण्यामध्ये यश. या एक धावेसोबत धावसंख्या पोचलेली आहे 37. लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस मात्र सामना करेल गोविंदचा सिद्धू. The score is 37 for 2 after 3.5 over. The next Talavar is going to bowl. And that's a beautiful ball. Batsman cannot do anything. Just played it away. And there is no run. षटक संपलेलं आहे. 37 for 2 after 4 overs. चौथं षटक संपलंय. धावसंख्या पोहोचलेली आहे 37 धावा. 2 फलंदाज बाद झालेले 11 स्टार ए संघाचे. 2 आक्रमक फलंदाज गिरीश आणि सिद्धू पिचवरती अजूनही. छोड़ मेरा नाम छोड़ मेरा काम. आपने मेरे गाइड को अच्छी तरह से गाइड किया है. जो भी सच्चा आशिक होता है वो अपने प्यार को हासिल करने के लिए लश्कर लेकर आता है. इसी तरह प्यार का तमन्ना गूंजता रहे. यही तमन्ना रखते हुए मैं आपसे इजाजत चाहता हूँ. वेल डन माय बॉय. बहुत बोल लिए देवाल. अब बारी हमारी है. यहाँ पर अब बॉलर बॉलिंग करने जा रहा है. उसकी अगली ये गेंद ओ लेग स्टंप से बाहर जाती हुई. मोना ये वाइड बॉल होना. अगली बॉल है भाई. बहुत अच्छी बॉल है. उसे बहुत अच्छी तरह से मार दिया है. देखना फील्डर कैच लेता नहीं. कैच ले लिया आउट हो गया. देखना अंपायर क्या कहते हैं भाई. अंपायरच्या डिसिजनकडे लक्ष आहे सर्वांचं. आउट दिलं. हो आउट झालेलं आहे या ठिकाणी. फलंदाज गिरीश उत्कृष्ट अशी फलंदाजी त्यांनी या ठिकाणी दाखवली आहे. आणि या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे 38 धावा. 3 विकेट.
या ठिकाणी भेटलेले आहेत. पुढचा चेंडू एक साईडच्या दिशेने टोलवलेला आहे, त्या ठिकाणी 1 धावा त्यांना भेटेल. आता स्कोर झालेला आहे 39 धावा, 3 विकेट, 4.2 ओव्हर या ठिकाणी झालेले आहेत. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर असा हलकासा चेंडू ऑफस्टिकच्या होता. बाहेर जातो चेंडू. पंचाचा इशारा येतो. वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळते. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या खाली आणि हा सुंदर असा झेल टिपलेला आहे. त्या ठिकाणी गडी बाद झालेला आहे. सिद्धू चौथा फलंदाज बाद झालेला आपल्या संघाचा. यावेळेस जातोय रमेश बोडके. रमेश बोडके या ठिकाणी खेळलेले आहेत. 40 रनवर 4 विकेट या ठिकाणी आहे. 4.3 ओव्हर या ठिकाणी झालेले आहेत. पुढचा चेंडू सुंदर असा शॉट त्या ठिकाणी मारलेला आहे, परंतु तो सरळ खेळाडूच्या हातात. तोपर्यंत तो गेंद परत करेल तोपर्यंत 1 धाव त्यांना मिळालेले आहे. पुढचा चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे सुंदर असा झेल या ठिकाणी घेतलेला आहे. परत आणखी एक खेळाडू बाद. 5वी विकेट या ठिकाणी पडलेली आहे. 41 धावा, 5 विकेट, 4.5 ओव्हर या ठिकाणी झालेले आहेत. पुन्हा नवीन फलंदाज म्हणून जातोय तो सिद्धेश्वर कवठाळे. महेशचा सामना करेल तो सिद्धेश्वर. बघूया या चेंडूवरती काय करतोय ते. हलकासा लेग स्टिकच्या बाहेर जातो चेंडू. पंचाचा इशारा येतोय. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते 11 स्टार हे संघाला. या अतिरिक्त धावेसोबत धावसंख्या पोहोचलेली आहे ती 42 धावा, 42 धावा. गडी बाद झालेले आहेत ते 5. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर. पंचाचा इशारा. वाईट बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्या 43, 43. लॉस ऑफ 5 विकेट्स. षटक चालू आहे ते 5वं. सध्या फटका लागला लेग साईडच्या दिशेने. बघूया क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या मागे. बघूया चेंडू जातोय का सरळ जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी आल्या आल्या पहिल्याच चेंडूवरती 4 धावा पटकावलेल्या सिद्धेश्वर कवठाळेने. या 4 धावांसोबत धावसंख्या पोहोचलेली ती 47 रन्स. लॉस ऑफ 5 विकेट्स. षटक संपलेलं आहे ते 5वं शेवटचं षटक शिल्लक या इनिंगचं. 47 रन्स. लॉस ऑफ 5 विकेट्स. DRX 11 संघाचे कर्णधार रवी इंगळे हे अतिशय चाणक्ष पद्धतीने गोलंदाज रोटेट करतायत, चेंज करतायत. ते नवीन समोरच तोडून दिलेला हा चेंडू. 1 धाव चोरण्यामध्ये यश.
दीपक वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आणि संघासाठी शेवटचं षटक. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. सामना करेल सिद्धेश्वर कवठाळे. सुंदर फटका लावला. हवेमध्ये चेंडू आहे. उत्तम जातो बघू. क्षेत्ररक्षक आहे तिथं आणि हा मिस झालेला झेल. अतिशय सुंदर फटका लावलेला होता सिद्धेश्वरने, मात्र क्षेत्ररक्षकाकडनं त्या ठिकाणी थोडीशी चूक झालेली. झेल मिस झालेला. तोपर्यंत 2 धावा चोरण्यामध्ये यश दोन्ही फलंदाजांना. इलेव्हन स्टार ए संघाचं अर्धशतक धावफलकावरती लागताना पुन्हा तयार. मिस झालेला यावेळेस मात्र. आणि यष्टीरक्षक रवी इंगळे यांनी यष्टीचित केलेलं सिद्धेश्वर कवठाळे यांना. आता जाता येते संघाचे अनुभवी खेळाडू स्टार ऑलराऊंडर संदीप पांचा उर्फ सँडी. सँडी तयार. सुंदर फटका लगावलेला आणि हा अजून एक झेल टिपलेला. तिकडे दिला मोबाईल. हलकासा पंचाचा इशारा येतोय. बाईच्या स्वरूपामध्ये. लेगबाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा भेटतायत. आणि दुसरी धाव घेताना धावचित झालेला हा फलंदाज. धावफलकावरती लागलेल्या धावा आहेत ज्या आहेत त्या किती 55 धावा. याचाच अर्थ DRX 11 हा सामना जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता. रविंगळे. ओ कॅप्टन रविंगळे.
पुढील सामना LCOP टायगर अँड मॅक्लॉइड्स वॉरियरच्या कर्णधारांनी टॉससाठी स्टेजकडे यायचं आहे आणि टॉस करण्यासाठी शैलेश देशपांडे सर यांना आमंत्रित करत आहे मी. शैलेश देशपांडे सरांनी टॉस करण्यासाठी शैलेश देशपांडे सरांना मी आमंत्रित करीत आहे. LCOP टायगरचे कर्णधार लवकरात लवकर त्यांनी स्टेजकडे यावं. एल LCOP टायगर्स संघाचे कर्णधार लवकरात लवकर टॉससाठी स्टेजकडे येण्याची कृपा करावी. शैलेश देशपांडे सरांना मी आमंत्रित करत आहे. या टॉससाठी दोन्ही टीमचे कर्णधार इथे आलेले आहेत. पुढील सामना मॅक्लॉइड्स वॉरियर या टीमचे कर्णधार शिवाजी बिराजदार आणि LCOP संघाचे कर्णधार LCOP संघाचे कर्णधार शंकर. या ठिकाणी टॉस होत आहे. बघूया, नाणेफेक झालेली आहे. टॉस कोणी जिंकलेला आहे अजून समजत नाहीये इकडे. LCOP न नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. 11 स्ट्रायकर ये पहिला ओव्हर घेऊन येत आहेत संदीप सर. बहुत ही सुंदर बॉल यहाँ प्रदर्शित करते हुए संदीप पांचाल खूंखार बॉलर माने जाते हैं लातूर 11 स्ट्राइकर ए द्वारा. अच्छी बॉल, उतनी अच्छी फील्डिंग. कोई रन नहीं. दो बॉल पे
0 रन, अभी खाता ही खोल नहीं पाए हैं। देखते हैं अगली बॉल पे क्या होता है। सुंदर शॉट और एक झेलबाद। संदीप पांचाल सर, बहुत ही बढ़िया बॉलिंग का नजारा यहाँ। संदीप परतड़े द्वारा अच्छी झेलबाद यहाँ। अच्छे फील्डर जाने जाते हैं संदीप परतड़े ऑफ साइड की तरफ से। थ्री बॉल 1 विकेट्स, 0 रन। सिद्धू बिराजदार, जाने माने कैप्टन, बढ़िया फलंदाज, लेकिन इस मैच में अभी बैटिंग के लिए गोविंद टीम के लिए क्या करते हैं देखना है यहाँ। संदीप सर फिर से एक बार तैयार। यहाँ पर अच्छी गेंद। वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा। हल्की सी ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद। हल्का सा प्लेट यहाँ पे मधुकर गौंडगावरी बढ़िया फील्डिंग करते हुए। चार बॉल 1 रन 1 विकेट। अच्छा फील्डिंग का नज़ारा दिखता हुआ यहाँ 11 स्ट्राइकर ए द्वारा। बढ़िया शॉट, ये बाउंड्री लाइन के बाहर क्रॉस करती हुई गेंद, 6 रनों के लिए। बहुत ही बढ़िया शॉट। 1 ओवर 5 बॉल 7 रन, लॉस ऑफ 1 विकेट। फील्डिंग में बदलाव सिद्धू बिराजदार द्वारा। अच्छा परिवर्तन इस बॉल का, कोई रन नहीं। अच्छी वापसी, 1 ओवर 7 रन। देखता है सेकंड ओवर कौन लेके आता है। सिद्धू बिराजदार कॅप्टन स्वतः बॉलिंगसाठी येत आहेत. मागील वर्षी रनर विजेता ठरलेली टीम 11 स्ट्राइकर सिद्धू बिराजदार. बढ़िया बॉल का प्रदर्शन यहाँ. हल्का सा टच यहाँ और रन आउट का चांस. देखते हैं अंपायर का इशारा, आउट. बढ़िया फील्डिंग का नजारा यहाँ सैंडी द्वारा. सिद्धू बिराजदार उतने ही चतुर गोलंदाज और यहाँ रन आउट होते हुए संदीप पांचाल.
कृपया बॅट्समनचं नाव कळवावं. DRX टीमच्या कर्णधारांनी इकडे 12वा प्लेयर पाठवून द्यायचा आहे. दीपक चव्हाण बैट्समैन, अगले बैट्समैन दीपक चव्हाण. बहुत ही बढ़िया बॉल, हल्का सा लॉन्ग ऑफ की तरफ से जाता हुआ बॉल. उतनी ही बढ़िया फील्डिंग, लेकिन थोड़े से असंतुष्ट लगते हुए सिद्धू बिराजदार फील्डर के ऊपर. बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन सिद्धू बिराजदार द्वारा. विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई, बांध के रखा है यहाँ फलंदाजों को सिद्धू बिराजदार में. रन चुराने नहीं दे रहे यहाँ. बढ़िया शॉट लॉन्ग ऑफ की तरफ से. देखना है यहाँ अंपायर का इशारा क्या है. छह रनों के लिए है गेंद जाती हुई. अभी स्कोर है 14 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. इस ओवर का लास्ट गेंद. अपनी पहली ओवर की लास्ट गेंद लेकर आते हुए सिद्धू बिरादार अंपायर को क्रॉस करते हुए फिर से एक बार अच्छा शॉट लेग साइड की दिशा में. फिर से एक बार रमेश फील्ड करते हुए 1 रन लेने में कामयाब दोनों बैट्समैन. इसी के साथ ओवर की समाप्ति. 15 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स और 2 ओवर्स, 2 ओवर का मैच खत्म होते हुए 24 बॉल और 41 रन निकालने हैं अभी. 10 ओवर प्रति ओवर रफ्तार से रन निकालने पड़ेंगे इनको. 2 ओवर समाप्ति के बाद टीम का स्कोर है 15 रन 2 विकेट के नुकसान पर. अभी भी DRX 11 को जीतने के लिए चाहिए 24 बॉल में 41 रन की जरूरत. रिक्वायर्ड रन रेट है 10 प्रति ओवर. फिर से एक बार टीम का तीसरा ओवर लेकर आते हुए मधुकर गवणगावे अंपायर को क्रॉस करते हुए फिर से एक बार अच्छा शॉट मारने का अंदाज में. होती ही बॉल बढ़िया थी मधुकर गवणगावे की. बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन यहाँ. मधुकर गवणगावे अपने टीम के लिए पिछले 13 सालों से खेल रहे हैं. मधुकर गवणगावे फिर से एक बार तैयार. यहाँ पर अच्छा सा शॉट, हल्का सा कट, कोई रन नहीं यहाँ. फील्डर संदीप परताळे अच्छी फील्डिंग करते हुए. हल्की सी ऑफ स्टंप के बाहर गेंद जाती हुई. वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा. अतिरिक्त धाव यहाँ पे
यहाँ पर मिस करते हुए विकेट कीपर। यहाँ पर मधुकर गणगावे अच्छा बॉलिंग का नज़ारा दिखाते हुए अपने टीम के लिए तीसरा ओवर लेकर आए। यहाँ पर फुल टॉस गेंद खेला है सीधा स्टेट के दिशा में, जब तक फील्ड करते हुए 2 रन लेते हुए दोनों बैट्समैन। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। यहाँ पर DRX 11 को जीतने के लिए 20 गेंदों में 37 रन की जरूरत। फिर से एक बार मधुकर तैयार अंपायर को क्रॉस करते हुए। यहाँ पर अच्छी सी गेंद सीधा फील्डर के हाथों में 1 रन के लिए। इस 1 रन से टीम का बढ़ता हुआ स्कोर 20 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। इस ओवर की अंतिम गेंद लेकर आते हुए मधुकर गणगावे। यहाँ पर अच्छी सी गेंद, अच्छा शॉट यहाँ पे गैप में खेला है। देखते हैं रमेश, उतनी अच्छी फील्डिंग 2 रन चुराने के लिए, लेकिन 2 रन कंप्लीट हुए यहाँ पे। 3 ओवर के समाप्ति के बाद DRX 11 का स्कोर है 22 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। 18 गेंदों में 34 रन की जरूरत DRX 11 को। कुछ अभी कह नहीं सकते मैच में क्या होता है क्या नहीं। यहाँ पर रिक्वायर्ड रेट बढ़ता हुआ 11.33। यहाँ पर छोटा सा ड्रिंक ब्रेक। DRX 11 के तरफ से दीपक 6 गेंदों में 10 रन बनाए हैं। गोविंद लातुरे 7 गेंदों में 10 रन। DRX 11 को 18 गेंदों में 34 रन की जरूरत। तीन ओवर समाप्ति के बाद स्कोर है 22 रनों का, लॉस ऑफ 2 विकेट्स। देखते हैं दीपक अपने टीम के लिए क्या योगदान देते हुए। फिर से एक बार संदीप पांचाल के हाथ में गेंद, बहुत ही बढ़िया बॉलर। संदीप पांचाल अपने टीम के लिए चौथा ओवर लेकर आते हुए तैयार। फील्ड सजाते हुए संदीप पांचाल। देखते हैं क्या करते। ऑफ साइड को फील्ड सजा है उन्होंने, लेकिन ऑफ साइड में और एक फील्डर बढ़ाया। सिद्धू बिराजदार कैप्टन खुद आते हुए इधर। आई थिंक मुझे लग रहा है पूरा ऑफ साइड बॉलिंग का नज़ारा होने वाला है यहाँ। फिर से एक बार तैयार संदीप पांचाल रमेश के लिए। संदीप पांचाल अंपायर को क्रॉस होते, अच्छी गेंद, लेकिन यहाँ पर अंपायर का इशारा वाइड। थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर गेंद जाती हुई वाइड, अंपायर का इशारा। इस अतिरिक्त रन के साथ टीम का स्कोर पहुंचा है 23 रन,
2 विकेट के नुकसान पर। फिर से एक बार तैयार संदीप पांचाल, यहाँ पर अच्छी सी गेंद सीधा खेला है स्टेट के दिशा में, जब तक फील्डर फील्ड करते हुए दोनों बैट्समैन ने 1 रन पूरा कर दिया है। इस 1 रन के साथ टीम का स्कोर है 24 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। फिर से एक बार तैयार संदीप पांचाल, अच्छी गेंद यहाँ अच्छी पर गेंद यहाँ पे बीट होते हुए स्ट्राइक पे दीपक, या ऑफ साइड ऑफ द स्टंप बॉल। बहुत ही बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन यहाँ पे संदीप पांचाल द्वारा। अपनी टीम के लिए जीत की तरफ लेकर जाते हुए संदीप पांचाल, अच्छी बॉलिंग यहाँ पर। फिर से एक बार तैयार, यहाँ ओ पर ये मिस होता हुआ दूसरा कैच मिस हो गया यहाँ पे प्रमोद लिगाड़े द्वारा। ये खतरनाक साबित हो सकता है। अभी भी 14 गेंदों में 31 रन की जरूरत DRX 11 को। यहाँ पर टीम का स्कोर है 25 रन। फिर से एक बात है यार संदीप पांचाल, यहाँ पर अच्छा गेंद अच्छा शॉट यहाँ पे लॉन्ग ऑफ की तरफ से, ये लेकिन रन आउट। बहुत ही बड़ा झटका यहाँ पे। अभी कुछ भी रन नहीं है, ये रन शॉर्ट रन है और दूसरी रन के लिए विकेट हो गया है। ये 0 रन यहाँ पे। बैट्समैन का प्रीतम नया बैट्समैन प्रीतम आया है। बढ़िया बैट्समैन जाने जाते हैं, लेकिन उनके पैर में कुछ मोच। संदीप पांचाल अपने टीम के लिए दिखाई दे रही है यहाँ। अच्छा योगदान देते हुए 1 विकेट दिलवा दिया है रन आउट के रूप में। फिर से एक बार तैयार संदीप पांचाल, स्ट्राइक पर है गोविंद लातुरे। इस ओवर का अंतिम गेंद लेकर आते हुए संदीप पांचाल। फिर से एक बार तैयार, आगे है गोविंद लातुरे। यहाँ पर अच्छे से गेंद, अच्छा सा एक कट फील्डर फील्ड करते हुए 2 बार मिस हुआ और अच्छा ओवर जाता हुआ संदीप पांचाल द्वारा। बहुत ही बढ़िया प्रदर्शन संदीप पांचाल का यहाँ पे। और अभी स्कोर है 4 ओवर के बाद 25 रन। यहाँ पर रिक्वायर्ड बढ़ता हुआ 4 ओवर के बाद 25 रन और 3 विकेट, लॉस ऑफ 3 विकेट्स। अभी भी 12 गेंदों में 31 रन की जरूरत DRX 11 को। एक सफलतापूर्वक संदीप पांचाल ने ओवर की समाप्ति कर दी है। फिर एक बार खुद कैप्टन ने पूरी टीम की जवाबदारी लेते हुए सिद्धू बिराजदार
कुछ प्रॉब्लम यहाँ पे। प्रवीण अप्पा साकरे अंपायर से कुछ बातचीत करते हुए। देखते हैं क्या उनका प्रॉब्लम है। यहाँ पर दोनों अंपायर डिस्कस करते हुए। आई थिंक मेरे ख्याल से कुछ ऑब्जेक्शन लिया है प्रवीण अप्पा साकरे यांनी घेतलेला आहे इथे। शायद यहाँ प्रॉब्लम है। प्रीतम का 11 लिस्ट में नाम है या नहीं, लेकिन यहाँ पे टीम 11 में नाव टीम 11 मध्ये आहे प्रीतम यांचं। आय थिंक ऑब्जेक्शन घेतलेलं आहे स्ट्रायकर 11A द्वारा। प्लेइंग 11च्या जागी 12 प्लेयरची नावे दिलेली आहेत इथे। लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व 11 स्टार सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने माननीय आमदार श्री जगन्नाथप्पा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय फार्मा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 चा हा टुर्नामेंट दयानंद कॉलेज च्या ग्राउंड वरती रंगलेला। कृपया सर्व टीमना विनंती आहे की बाहेरचे प्लेयर्स आणून खेळू नयेत, नियमांचे उल्लंघन करू नये। प्रीतम या खेळाडूने रक्षण चंद्रकांत फिर से एक बार तैयार सिद्धू का सामना करते हुए। सिद्धू बिरादार अपना टीम के लिए 5वां ओवर लेकर आते हुए फिर से एक बार तैयार। यहाँ पर बढ़िया बॉलिंग और बूटाई बढ़िया शॉट। देखता है क्या छोटा है नहीं, लेकिन मिस हो गया है 2 रन के लिए, लेकिन रन आउट। उतनी बढ़िया फील्डिंग। आई थिंक सेकंड टाइम रन आउट किया है सिद्धू बिराजदार ने। बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन यहाँ पे सिद्धू बिराजदार द्वारा और उतनी अच्छी फील्डिंग लॉन्ग ऑन की तरफ से। शरद पवार द्वारा अच्छी फील्डिंग यहाँ पे और ये रन आउट। DRX 11च्या कर्णधाराला विनंती आहे की आपला 12वा खेळाडू इकडे स्टेजकडे पाठवणे, कारण की फिल्डरची नाव माहित नाही ते, तरी लवकरात लवकर 12वा खेळाडू पाठवणे। फिर से एक बार तैयार और ये बहुत ही खतरनाक कैच यहाँ पे संदीप पांचा द्वारा। दूसरा झटका इस ओवर में और मैच का रंग बदलता हुआ दिख रहा है यहाँ पे। अभी भी 10 गेंदों में 30 रन की जरूरत DRX 11 को। यहाँ पर टीम का स्कोर है 26 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स। 4 ओवर 2 बॉल की समाप्ति के बाद अगली मैच
मैक्लॉइड्स वॉरियर वर्सेस बैट्समैन नेम महेश। महेश तैयार सामना करने के लिए सिद्धू बिरादार का। फिर से एक बार तैयार सिद्धू बिरादार अंपायर को क्रॉस करते हुए यहाँ पर अच्छी गेंद। यहाँ पे उतना ही अच्छा फील्डिंग विनोद द्वारा टीम के लिए 4 रन बचाते हुए। रिवर्सिप का नज़ारा यहाँ दिखा था, अभी 1 रन मिला है वहाँ पे। बहुत ही बढ़िया शॉट लेग साइड की तरफ से, अच्छी फील्डिंग यहाँ पे। बढ़िया बॉल और एक कट और विकेट कीपर के दस्तानों में गेंद। बढ़िया सा विकेट यहाँ पे सिद्धू बिराजदार के लिए। अच्छा बॉलिंग का प्रदर्शन। न्यू बैट्समैन रवि, हट्टे कट्टे रवि लंबे छक्के लगाने में माहिर है। अभी देखते हैं टीम के लिए क्या योगदान देते हैं। आते ही खाता खोल दिया इन्होंने, बढ़िया सा शॉट खेला है लेकिन 2 रन पे संतुष्ट होना पड़ेगा। उतना ही बढ़िया क्षेत्र रक्षण शरद पवार द्वारा। 6 बॉल मध्ये 26 रन। लास्ट ओवर संदीप परताळे के हाथ में गेंद। बढ़िया बॉलर है, चन्ना बसवेश्वर फार्मेसी कॉलेज से स्टार्ट हुआ ये प्लेयर है और चन्ना बसवेश्वर फार्मेसी कॉलेज से अभी फार्मा लीग में इस टूर्नामेंट में बढ़िया सा प्रदर्शन है उनका। संदीप परताळे एक बॉल, बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन संदीप परताळे द्वारा। लास्ट ओवर, लास्ट 5 बॉल्स बचे हुए, 26 रन निकालने हैं। इस रति से रन नहीं होंगे, छक्के या चौकों की बारिश होनी चाहिए यहाँ पे। अभी 2 रन इस बॉल पे, 4 बॉल पे 24 रन निकालने हैं अभी। रन रेट बढ़ता हुआ, 1-2 रन पे संतुष्ट होना पड़ेगा यहाँ पे। बढ़िया बैकअप सिद्धू बिराजदार द्वारा। हल्का सा
टच होते हुए लेग साइड की तरफ से 1 रन पे संतुष्ट। दोन बॉल मध्ये 21 रन। अभी शायद मुझे लगता है ये मैच 11 स्टार जीत की तरफ से जाती हुई। और अभी लास्ट बॉल 21 रन। ये मैच 11 स्टार ये जीत चुकी है यहाँ पे। और ये बीट करते हुए इसी के साथ स्टार 11 मैच जीत चुकी है। संदीप पांचाल इस मैच में बढ़िया प्रदर्शन होता हुआ और इस मैच का सामनावीर संदीप पांचाल। प्लाझ्मा आणि पिशवी आहे म्हण प्लाझ्माला ठीक आहे पिशवीचं तेवढं द्या की हो हो त्याला सांगा प्लाझ्मा मी बोलतो द्या हॅलो ते प्लाझ्मा जे आहे ते रिझर्व होत नाही तेवढी पिशवी तेवढी घेऊन जा मग राहते काय नाही भरपूर आहे भेटते कधी म्हणून तुला हो चालते